शुभ्रा, शुभ्रा ऐक ना तू चिडलीस तू? अगं ऐक ना, मी तिला भेटलो होतो कारण तिला महत्वाचं काहीतरी बोलायचं होतं म्हणून भेटलो होतो. मित्राला भेटतोय सांगून तिला भेटायला गेलेलास का? नाही नाही तसं काही नाहीये. ती बोलली काहीतरी पर्सनल बोलायचंय म्हणून भेटलो तिला मी, आणि म्हणून मी घरी खोटं बोललो. पण आल्यावर सगळं सांगणार होतो मी तुला. जाण्याआधी का नाही सांगितलं सोहम? आणि एवढं काय पर्सनल बोलायचं होतं रे तिला तुझ्याशी? हे बघ तू बस, ऐक मी बोलतो, ऐक बस तू. ऍक्च्युली सुनील दादाबद्दल सांगायचं होतं. तो दिवाळीत येणार होता ना आणि आला नाही. नंतर क्रिसमसला येणार होता तेव्हाही आला नाही, म्हणून ती थोडी अपसेट होती. दॅट्स इट. मग अपसेट होती तर माझाच नवरा मिळाला का तिला? एवढ्या ठिकाणी मैत्रिणी आहेत. आज हिची किटी आहे, उद्या तिची किटी आहे. मग त्या मैत्रिणींकडे नाही जाता आलं मन मोकळं करायला? नाहीच तर त्या सुनील दादांच्या आईबाबांबरोबर राहते ना, मग त्यांच्या आईशी बोलावं. हो पण आता सुनील दादा चुकतोय ना, मग त्याच्या आई वडिलांना कसं सांगणार ती तो चुकतोय? आणि आपला मुलगा चुकतोय हे कुठल्या आईला ऐकायला आवडेल? खरे घरोघरी एक बबड्या असतोच म्हणा, कोणाशी बोलावं? तू टॉन्ट का मारतेस यार? हे बघ, तिला एवढंच विचारायचं होतं की माझा कोणी मित्र दुबईला वगैरे जाणार आहे का? जर तसं असेल तर तिकडे जाऊन सुनील दादाला भेटता येईल का हे विचारायचं होतं तिला. ऐक ना, मला थोडं पाणी मिळेल का? हा बोल निखिल. हाय सोहम, मी बोलतेय. हो माहितीये, बोल. काय झालं? शुभ्रा आहे का समोर? नाही, ती गेली बाहेर. एनिवेज सोहम, उद्या होळी आहे. हा मग? अरे मग काय, मग आपल्या बिल्डिंग मध्ये होळीची किती धमाल असते. आणि सोहम, मला ना तुझ्याबरोबर होळी खेळायची आणि माझी इच्छा आहे की मला पहिला रंग तूच लावावास. उद्या सकाळी येते मी. येऊ ना? हो हो ये. हाऊ स्वीट सोहम. येते उद्या सकाळी. बाय. ओके, या बाय. उद्या होळीला धमाल येणार आहे, धमाल. शुभ्रा, झोपली नाहीस ना अजून? तेल लावून देऊ का तुला? चालेल ना? चालेल आई, आवडेल. प्लीज लावा. ये बस. सावकाशात. हा काय किती गुंता झालाय का तुझ्या केसात बाळा? तेल लावलं ना की सुटेल सगळा गुंता. माझी आई काय म्हणायची माहितीये का? तेल लावणं ना मनावर फुंकर घालण्यासारखं असतं. मनातले सगळे ताणतणाव गुंता त्या तेलात विरघळून जातो. आणि आईने तेल लावलं म्हणजे खूप छान वाटतं, शांत वाटतं. खरंच खूप शांत वाटतंय. आता उद्या तुमची पहिली होळी, रंगांचा सण. कसं असतं ना, होळी खेळून अंगावर राहिले तर ते रंग, नाहीतर काय फक्त डागच. मध्येच असं का ग बोलतेय शुभ्रा? अगं तू आणि बबड्या दोघे आता छान बाहेरून जेवून आलात ना? परत काही विचित्र वागला का तुझ्याशी तू? नाही, सहजच म्हणाले. इथे सोसायटीत मजा असेल ना होळीची? अगं हो, आपल्या सहजीवन सोसायटी मधली होळी ना अगदी या भागात खूप प्रसिद्ध आहे. खूप मज्जा असते. चला आता होळी झाली की हवा बदलणार, उकाडा सुरू होईल. 2 ऋतूंमध्ये येतो ना हा सण. तो आपल्याला सांगतो ऋतू कोणताही असो
आयुष्य कसं रंगाने छान भरलेलं असलं पाहिजे. रंग म्हणजे आनंद, रंग म्हणजे समाधान, रंग म्हणजे सुख. जे माझ्या सुनेनी माझ्या मुलाच्या आयुष्यात आणलंय. तुम्हाला खरंच वाटतं असं आई? अगं खरंच वाटतं. मलाच काय, बाबांना सुद्धा असंच वाटतं माहितीये का. बाबांना वाटतं ही मुलगी आमच्या घरात आली तर आमचं घर कसं व्यवस्थित झालं. खरं सांगू का शुभ्रा, बबड्यालाही असंच वाटतं ग. तू पाहतोय ना, तू किती करतेस सगळ्यांसाठी. पण शुभ्रा, त्याचा ना असा बोलून दाखवायचा स्वभाव नाहीये ना, म्हणून तो फक्त बोलत नाही. आता उद्या बघ किती छान रंग खेळेल तो तुझ्या बरोबर. चला, आता होळीची तयारी झाली. तयारी? अगं केसाला तेल लावलं ना, म्हणजे उद्या रंग लागले तरी केस खराब होत नाही. तर शांत झोप बाळा, विचार करू नकोस, सगळं ठीक होईल. चल निघू मी, उद्या खूप काम आहे आपल्याला आणि मजा सुद्धा. शुभ्रा, शुभ्रा मला रंग नको लावूस प्लीज. मला ग खरंच खूप भीती वाटते ग. आई, रांगोळी आहे ही. मला आजोबांनी दारात काढायला सांगितली होती. ती काढू का नको काढू? अगं असंही काही उपयोग नाही ग. आज रंग खेळणार लोक मुलांची सारखी धावपळ चालली असते, खालतोच वरती पळापळ करत असतात. 5 मिनिटं सुद्धा टिकायची नाही तुझी ती रांगोळी. सगळी मेहनत वाया जाईल तुझी. बर शुभ्रा, आज तू ऑफिसला जाऊ नकोस. लोक रंग टाकत असतात ना, फुगे मारत असतात, त्रास होईल तुला. तू घरूनच काम कर बाई, सांग त्यांना नाही येत म्हणून. आई काय अहो, किती ते टेन्शन, किती तो विचार. डोंट वरी, काही नाही होणार. तुम्हाला माहितीये का, मी कॉलेजमध्ये होते ना, तेव्हा एक मुलगा मुलींवर खूप सारे फुगे मारत होता. त्या मुलाला असा सरळ करून ठेवला होता ना मी. हो मग खूप धाडसी आहेस ग बाई तू. सो तुम्ही माझी काळजीच करू नका. पण याचा अर्थ मला रंग खेळायला आवडत नाहीत असा नाही. तुला आवडतात खूप खरंच. ए बबड्या, ए सोहम, बघ तिला रंग खेळायला खूप आवडतात. हा, मग मी काय करू? अरे तुम्ही दोघं खाली जा, रंग खेळा छानपैकी. अगं बाई, खाली सुरू सुद्धा झाली वाटतं होळी. काय जंगली असतात ग हे लोक. तर फुगा तुम्हाला लागला नाही ना आई? अगं नाही, पण तरी सुद्धा का बघितलंस, मग कसे रंग लावतायत बघ एकमेकांना. आई, आई त्याला एन्जॉय करणं म्हणतात. अहो रंगांचा सण आहे ना. नको नको जाऊ नकोस तू. ना मला रंग लावायला येणार आहेत. मी तुला सांगते, मला आज जाऊन आज माझ्या खोलीत जाऊ दे, मग जातो. बर. ही पण ना उगाच घाबरते. हॅलो हॅलो हॅलो, सगळ्यांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी होली टू ऑल ऑफ यू. अरे वा, तुम्ही इथे वरच आलात. मला वाटलं खाली भेटाल रंग खेळताना. होळी नाही, होळी पुरणाची गोळी. गोळी नाही ग, पोळी. पोळी पोळी. मॅडी अगं हे काय आहे? प्रोटेक्शन. आणि सर तुम्ही पण एकदम मस्त क्लीन आहात. म्हणजे अजून रंग वगैरे काहीही खेळलेले नाही आहात ना? हा, आज मी रंग खेळणार नाहीये ना. ओ का का? काय आहे, आसावरीला रंगांची भीती वाटते ना, म्हणून मी पण रंग खेळणार नाहीये. कुठे आहे, कुठे ती? त्यांची सुद्धा फर्स्ट होळी आहे ना. होळी रे होळी, पुरणाची पोळी. हो, पण पुरणाची पोळी करायची सोडून त्या आतमध्ये लपून बसल्यात. लपून बसले? अरे असं कसं चालेल? थांब, मी बोलतो तिच्याशी. आडी
आसावरी आसावरी, लग्नानंतरच्या पहिल्या रंगपंचमीच्या तुला सप्तरंगी शुभेच्छा. हे आसावरी, बाहेर येऊन मला पण शुभेच्छा दे ना. मी इथूनच देते तुम्हाला शुभेच्छा. मी बाहेर नाही येणार. किती वेळ? दिवसभर, म्हणजे जोपर्यंत हा सगळा होळीचा कार्यक्रम संपत नाही ना तोपर्यंत मी नाही येणार बाहेर. अरे पण का? तुम्ही मला रंग लावाल ना. अगं नाही ग बाई, खरंच नाही. मी रंगबिंग काय आणलेलं नाही. हवं तर तू बघ. पण दुसऱ्या कोणीतरी मला रंग लावला तर? अरे बस काय यार, मी आहे ना तुझा प्रोटेक्टर. तुला कोणाला रंग लावूच देणार नाही मी. नाही नाही नको. तुम्ही मला फसवताय ना, म्हणजे मला विश्वास माझा बसवा म्हणून बोलताय ना असं. अगं नाही ग बाई. बाई ओके ओके ओके. तू हवं तर हळूच दार किलकिल कर. माझे हात मी तुला दाखवतो. बघ, तुझी खात्री पटली तर ये, नाही तर नको येऊस. बघा. बघ काय नाही. नाही नाही, तरी पण मी नाही येणार बाहेर. सॉलिड हट्टी असा तू. हरकत नाही. आता तू बाहेर यावंस म्हणून मी तुला अजिबात आग्रह करणार नाहीये किंवा जबरदस्ती करणार नाहीये. पण असावरी तू लक्षात घेत नाहीयेस. काही रीती असतात. आता सणाच्या दिवशी तू असं खोलीत दार बंद करून बसणार आहेस का? ठीक आहे, दत्ताजींना काय वाटेल याचा विचार कर. ते चिडलेत तुझ्यावर. कधीपासून त्यांना पुरणपोळी हवी आहे माहितीये का तुला? अगं बाई, हो की. ठीक आहे, मी येतडी बनवते पुरणपोळ्या, पण एका अटीवर. खबरदार कोणी माझ्या अंगावरती रंग टाकला तर. बापरे, डोळे बघून कोणाची हिंमत होणार आहे? टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आसावरी आलेली आहे तेव्हा आता पटापट पुरणपोळ्या होणार आहेत. आणि हो, कोणीही तिला रंग लावायचा नाही. तिला रंगांची भीती वाटते माहितीये ना. सर, मी मदत करू का? अगं नको, तू रंग खेळ. तुला रंग आवडतात ना. मी आहे ना, मी करतो मदत. तुम्ही रंग रंग खेळा, मी पुरण खेळतो. अगं बाई, काय? अहो, हे फिरतच नाहीये बघा. अगं असं काय? मी फिरव का? थांब. हो. अरे हो की. नाही फिरत आहे ना. हो, म्हणजे पूर्णाचं यंत्र बिघडलं की काय? आता काय करायचं? ओ माय गॉड, पुरण यंत्र. मी विसरलेच. मॅम, मी ना तुमच्यासाठी गिफ्ट म्हणून पुरण यंत्र आणलंय. शुभ्रा, गिफ्ट फॉर यू, पुरण यंत्र. अगं बाई, हो का? हे काय अजून पुरण रेडी नाहीये? पुरणपोळ्या कधी होणार आहेत आई? अरे हे बघ, हे नवीन यंत्र आलंय ना, आत्ता पुरण वाटते, लगेच तयार होतील पोळ्या. अहो, हे तरी नीट चालत असेल ना? अगं बाई, आता सगळे आत येतील आणि मला रंग लावतील. मी आहे ना, मी बघतो. हॅपी होली. रंग नाही. आसावरीला रंगांची भीती वाटते म्हणून आज आम्ही घरात कोणीही रंग खेळणार नाही आहोत आणि तिलाही रंग लावायचा नाहीये. हो हो, दरवर्षीच आहे तिचं, माहिती आम्हाला. रंग नाही लावत, पण आत तर येऊ द्याल की नाही? अरे या ना, या. सोहम, होळीच्या शुभेच्छा.
हॅपी होली शुभ्रा. Same to you. तुम्हाला सुद्धा. रंग नाही रंग नाही. अहो नाही लावत आहे, मी बघायला आलीये. पुरणपोळ्या बनतात वाटतं. अगं बाई, कोणी केलंय? कोणी केलं सांगा मला. तुमच्या सगळ्यांचा प्लॅन आहे ना, मुद्दामून करताय. मी 1 मिनिट पण थांबणार नाही येते. सोहम, तू कशाला इथे सडत बसलास? चल खाली जाऊन मस्त होळी खेळूया. ऍक्च्युली गुड आयडिया. फुगे दे घाललेले. अभिजित हा मी पण निघतो. हो. तू लवकर ये खाली. हो हो. सर पण आपली आयडिया फेल गेली ना, मॅडमला रंगच नाही लागला. हो ना. अजून एक आयडिया आहे. शुभ्रा, त्या किचन मधला नॅपकिन आण. ओके. रंग रंग आहे ना. हो आहे ना. काय करणार सर नॅपकिनचं? बाहेर वा, बाहेर वा, आधी बाहेर वा. मला अजिबात बोलायचं नाही तुमच्याशी. त्या पूर्णाच्या यंत्रात माझ्या चेहऱ्यावरती रंग टाकणार होतात ना तुम्ही? या आजकालच्या मुली मॅडी शुभ्रा त्यांचा प्लॅन होता तो. हो का? मग ते नवीन पूर्णाचं यंत्र बघून तुमचे डोळे का चमकले? माझ्या डोळ्यात बघत होतीस. हाऊ स्वीट. पुरण यंत्र, पुरणपोळी या गोष्टी बघून एका शेफच्या डोळ्यात चमक येणार नाही का? माझा काही प्लॅन नव्हता पण तो. हे बघा, आता ही पोळी झाली ना की मी सरळ माझ्या खोलीत जाणार आणि उद्या सकाळी बाहेर येणार आहे. तेच मी सांगायला आलो होतो की सगळ्यांच्या पुरणपोळ्या खाऊन झाल्या आहेत, तेव्हा तू आता तुझ्यासाठी काय ते बनव आणि बास कर. हा झाल्या का सगळ्यांच्या? हो. बरं मी काय म्हणतो, एवढी दमली आहेस, हा जरा फ्रेश हो, तोंडावर पाणी मार, म्हणजे बरं वाटेल तुला. हो की नाही? हो, अहो, ही पोळी झाली ना की झालंच. मी करू का ती? नाही, मी करते. ही झाली की मी जाणार आहे तू माझ्या तोंड खोलीत. धु ना, मी करतो ना. अहो करते मी. नाही नाही, मला पण येतात बास, काय मला येतं. मी नुसतं भाजायचं असेल तर मी करू शकतो. झाली? खरंच आज दमले हो मी, खूप दमले, खूप दमलेस तू. बस हे घे, तोंड धु. आणि सेवेसी तत्पर आहे मी तुझ्या. खरंच बरं वाटलं हो. हो. सॉरी, मस्त झाल्या होत्या पुरणपोळ्या. अगदी तुझ्या सासूबाई करायच्या ना तशा. अहो बाबा, त्यांच्याकडूनच तर शिकले ना. बरं का अभिजित, आमची ही सुद्धा शुक्र होती बरं. हो, ही सुद्धा आहे. अगो बाई, काय झालं? आलोच. याला काय झालं? ते पोळी बघते मी. सॉरी, माझा ऐक ना, मी काय म्हणतो, मला तुमचं काही ऐकायचं माझ्या नाही. नवऱ्यावर एवढं सिरियसली कोणी चिडतं का? हो, मी चिडते. ऐक ना, ऐक तरी. असावरी, माझ्या मागे मागे येऊ नका हो. मला माहिती तुम्हाला माझ्या अंगावरती रंग टाकायचे म्हणून तुम्ही असं करताय. आता मी माझ्या खोलीत जाणार आहे उद्यापर्यंत. माझं ऐक तरी. मला काही ऐकायचं नाहीये तुमचं. अरे तू
तुझं आयुष्य मला रंगांनी भरून टाकायचं आहे. मग ते रंग फुलांचे असले म्हणून काय हरकत आहे. हॅपी होली.